केक, नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीज करायचं आहे. ओके, मी एक केकचं पात्र याच्यामध्ये ठेवला असा. फॉर एक्झाम्पल नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीजसाठी मध्ये लावला याला काय करायचं आहे, मग कन्व्हेक्शनला जायचं मॅम. हे बघा, कन्व्हेक्शन मायक्रो प्लस कन्व्हेक्शन पण आहे आणि ग्रिल मायक्रो प्लस ग्रिल पण आहे आणि हे मायक्रो पण आहे. तर मला कन्व्हेक्शनला जावं लागेल. मी कन्व्हेक्शनला गेला, 200 डिग्री आली. 200 डिग्रीला मी इथून राऊंड देणार 20 मिनिट केकसाठी. ओके, केकसाठी 20 मिनिट आणि स्टार्ट. नानखटाई, बिस्किट, बाटी, पिझ्झा बेस, कुकीजसाठी 12 मिनिट. फक्त केकसाठी 20 मिनिटं द्यावं लागेल. स्टॉप केला, स्टॉपचा बटन हा आहे. राऊंड वेळ द्यायचा. स्टार्टचा बटन हा आहे. त्याच्यानंतर मला ग्रिल, मला पिझ्झा करायचा आहे. पिझ्झा, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा सँडविच किंवा बर्गर करायचं आहे. तर हे असं ठेवायचं आहे याला मध्ये उंच रॅकला. ओके, आणि याला परत मी लावला. आता मला ग्रिलला जावं लागेल. हा, ग्रिल कुठे येते बघा. ग्रिल म्हणजे भाजणे. ग्रिलला गेला मी, ग्रिल आला, ECG सिम्बॉल. इथून वेळ दिला मी 7 मिनिट पिझ्झाला आणि स्टार्ट केला. हे स्टार्ट झाला, स्टॉप केला. ओके, ग्रिल म्हणजे भाजणे, कन्व्हेक्शन म्हणजे बेकिंग, नानखटाई, बिस्किट, बट्टी, पिझ्झा बेस, कुकीज. ग्रिल म्हणजे मला बैंगनचा भरीत करायचा आहे, पनीर टिक्का करायचा आहे, कबाब करायचा आहे, फिश टिक्का करायचं आहे. त्याच्यासाठी ग्रिल आणि कन्व्हेक्शनला तुम्ही स्टील, मेटल, जर्मन, पितळ, लोखंड, सोनं, चांदी सर्व पॉट यूज करू शकतात. याच्यामध्ये एअर फ्राय पण दिलेला आहे. आता मला पापड भाजायचा आहे. एअर फ्रायला सिलेक्ट केला. एअर फ्राय म्हणजे इथे AF दिलेला आहे बघा. AF म्हणजे एअर फ्राय. एअर फ्रायमध्ये कोड नंबर टाकायचा आणि स्टार्ट करायचा आहे. मी AF घेतला, राऊंडने 1 घेतला आणि फक्त स्टार्ट करायचं. हे 2 मिनटासाठी एअर फ्रायमध्ये मी काही गरम करू शकतो स्वयंपाक वगैरे. स्टॉप केला. त्याच्यानंतर मायक्रोमध्ये तुम्ही टपरवेअर, बोरोसिल, प्लास्टिक, फायबर